आता बघा पुढे 25(2) मध्ये आहे सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट ऑर युटी. काय म्हटलंय? मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट ऑर युटी. आता याच्यामध्ये ज्यावेळेस प्लेस ऑफ बिझनेस हा शब्द आलेला आहे तो डिफाईन केलेला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 85 मध्ये. इन्क्लूड्स प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काय काय इन्क्लूड होतं? प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरिड ऑन. समजा माझे 2 शॉप आहेत, दोन्हीकडनं ॲक्च्युअलमध्ये बाहेरला गुड्स विकले जातात. आणि इन्क्लूड्स वेअरहाऊस, गोडाऊन, एनी अदर प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन स्टोर्स हिज गुड्स, सप्लाईज ऑर रिसिव्स गुड्स, सर्व्हिसेस ऑर बोथ. आणि दुसरं अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे बिझनेसशी संबंधित जेवढे जागा असतील ते सगळे कशामध्ये येतील? प्लेस ऑफ बिझनेसमध्ये येतील. आता ॲक्च्युअलमध्ये विक्री जी आहे ही शॉपमधनं होते, पण जर काय तू बंद करत करा, तुम्हाला हवा आहे तिकडनं. आलं लक्षात? आता या एकाहून जास्त जागा असतील, रजिस्ट्रेशन एका स्टेटमध्ये एकच घेणं गरजेचं असतं. त्यामुळे ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन करतो, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर धिस ॲक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट ऑर युटी. समजा माझ्या मार्केटमध्ये 4 स्टोर असतील वेगवेगळ्या एरियामध्ये, तर मी 4चा ॲड्रेस म्हणून दिलेला आहे की 4 ठिकाणावरून मी सेल करतो, विक्री करतो, खरेदी करतो, 4 गोडाऊनला माल येतो. आता खरेदी करायची असते तर परचेस ऑर्डर, सेल ऑर्डर थ्रू पहिले काय होतं, मालाची मागणी नोंदवली जाते, त्याकरता अकाउंट ऑफिस आहे. मग या सगळ्याची इन्फॉर्मेशन प्लेस ऑफ बिझनेस किती आहे त्याचा ॲड्रेस सगळं दिलेली आहे. आणि त्यानंतर जे रजिस्ट्रेशन मिळेल ते एका सिंगल रजिस्ट्रेशन मिळेल ज्याला डिक्लेअर केलं आहे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. Provided that a person having multiple places of business in a state or UT may be granted separate registration for each such place of business subject to such condition as may be prescribed. जर एकाहून रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर मग त्याकरता त्याला ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे, त्याकरता मागणी करायला पाहिजे. मे बी ग्रँटेड. आता ग्रँट केव्हा दिलं केव्हा जाईल? जेव्हा तो मागणी करेल, ॲप्लिकेशन करेल. आता काही अटी शर्तीवरती हे मिळतं, काही कंडिशन्स आहेत त्याच्या. एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट ऑर युटी रिक्वायरिंग अ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर एनी सच प्लेस ऑफ बिझनेस अंडर सेक्शन 25(2) मध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे ज्याला ते पाहिजे आहे, त्याची गरज आहे, शॅल बी ग्रँटेड सेपरेट रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ ईच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू द फॉलोइंग कंडिशन. काही कंडिशन आहे? सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस असायला पाहिजे, डिफाईन केलं आहे 285 प्रमाणे आहे. दुसरं, सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10. कंपोजिशन स्कीममध्ये तो टॅक्स पे करत नाही आहे. फॉर एनी ऑफ प्लेस ऑफ बिझनेस इफ, कंडिशन काय मग इथे, इफ ही इज पेईंग टॅक्स अंडर सेक्शन 9. म्हणजे जर मी ॲप्लिकेशन करतो आणि मी 10 मध्ये मागतो, ॲप्लिकेशनमध्ये मला 10 मध्ये भरायचं आहे, पण अगोदर जो नंबर घेतला तो 9 मध्ये असेल, दुसरा 10 मिळणार नाही. माझा पहिला नंबर 10 मध्ये असेल, दुसरा 10 मिळेल. बघा ही खाली एक्सप्लेनमध्ये काय दिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट वेअर एनी प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन शॅल दॅट हॅज बीन ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन become ineligible to pay tax under section 10. All other registered places of business of the same person shall become ineligible to pay tax under this said section. यामध्ये काय सांगितलं बघा, याला काय त्यांना सांगायचं आहे, कशा प्रकारे त्यांना तरतूद करायची हे लक्षात घ्या. की एक नंबर तुम्ही घेतला आहे
त्यात तुम्ही टॅक्स पे करणार सेक्शन 10 प्रमाणे. तर दुसरा नंबर जो घ्याल त्यात पण तुम्ही सेक्शन 10 मध्येच 9 मध्येच घेतला पाहिजे. आयदर तुम्ही सेक्शन 9 मध्ये टॅक्स पे करा, सेक्शन 9 मध्ये करा. जर म्हटलं इफ 9 मध्ये पे करत असाल तर दुसरा नंबर जो आहे हा सेक्शन 9लाच घ्यावा लागेल, 10ला घेता येणार नाही. पण जर पहिला नंबर जो आहे हा सेक्शन 10 मध्ये टॅक्स पे करतोय तर दुसरा आपण सेक्शन 10 मध्येच घ्यावा लागेल. आता 9 मध्ये कसं आहे की याला इलिजिबल क्रायटेरिया काही नाही आहे, पण 10 मध्ये जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडच्या पुढे गेला, सर्व्हिस प्रोव्हायडरचा असेल तर त्याला 50,00,000 लिमिट आहे. इंटेरियर डिझायनर आहे, एखादं सलून आहे असेल, त्यांना पाहायचं रजिस्ट्रेशन 20 लाख एक्सीड झाले तर त्यांना 6% टॅक्स पे करण्याची प्रोव्हिजन आहे. 6%. कोचिंग क्लासेस आहेत तर त्यांना 18% टॅक्स आहे नॉर्मली, पण त्यांनी जर का कंपोजिशनमध्ये रजिस्टर झाले तर त्यांना 6% टॅक्स पे करायला लागतो, जो बाहेरकडनं कलेक्ट नाही करायचा. कंपोजिशनमध्ये ज्या वेळेस ही स्कीम लागू झाली त्यावेळेस गुड्सच्या सप्लायरला 1% आणि एकच सर्व्हिस रेस्टॉरंट सर्व्हिस ज्याला 5% अशा प्रकारे कंपोजिशन स्कीम गव्हर्नमेंटने दिली. सर्व्हिस प्रोव्हायडरला ही स्कीम उपलब्ध नव्हती. ही मग इंडस्ट्रीची लोकांची मागणी होती, व्यापाऱ्यांची मागणी होती, म्हणून मग सर्व्हिस प्रोव्हायडरला त्यांनी ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 50 लाख एक्सीड होत नाही तोपर्यंत इलिजिबल राहतील कंपोजिशन स्कीममध्ये आणि त्यांना टॅक्स जमा करायला लागेल 6%, जो त्यांनी बाहेरकडनं जमा करायचा नाही आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. या अटी शर्तींवरती ती कंपोजिशन स्कीम दिलेली आहे. आता जर का मी एका बिझनेस करता कंपोजिशन स्कीम घेतली एका नंबर करता आणि तिकडे इलिजिबल क्रायटेरियाप्रमाणे समजा राज्याला सप्लाय नाही करा मी केला तर हा नंबर मग सेक्शन 10 कॅन्सल होईल आणि 9ला येईल. जर एक नंबर कॅन्सल झाला तर दुसरा नंबर पण मग कॅन्सल होईल आणि त्यात पण 9 मध्ये टॅक्स द्यायला लागेल. माझा एक बिझनेस महाराष्ट्रामध्ये, दुसरा गुजरातमध्ये, तिसरा गोवामध्ये आणि माझं ॲग्रिगेट टर्नओव्हर विथचं लिमिट असेल तर मला तिन्ही ठिकाणी कंपोजिशन स्कीम चालवता येते. पण एका ठिकाणी जरी इलिजिबल क्रायटेरिया ब्रेक झाला तर मग सगळे नंबर जे आहेत हे सेक्शन 10 मधनं सेक्शन 9 मध्येच टॅक्स भरण्याकरता मग पात्र होतील. आलं लक्षात? याप्रमाणे तरतूद आहे. तर तेच त्यात दिलेलं आहे की जर एक नंबर सच पर्सन शॅल नॉट पे कधी कंडिशन आहे खाली इफ ही इज पेइंग टॅक्स 9 तर इफ 9 नाही आहे ना मग 10 मिळेल. पण जर एक नंबर पहिला नंबर 9 मध्ये असेल तर दुसरा पण रजिस्ट्रेशन नंबर 9 मध्येच घ्यायला लागेल, त्याला कंपोजिशन स्कीम मिळू शकत नाही. म्हणजे इथे डिपार्टमेंट चेक करेल की याचा पहिला नंबर आहे का, आहे. दुसरा मागतोय कंपोजिशन, पहिला कुठला आहे का, पहिला आहे 9 मध्ये, पण त्याला रिजेक्ट होईल, त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल. त्याने घेऊ नये, त्याला ते मिळणार नाही. कायद्याप्रमाणे त्याला तो अशा प्रकारे एक 9 मध्ये एक 10 मध्ये घेता येणार नंबर. All separately registered places of business of such person shall pay tax under the act on supply of goods services both made to another registered place of business of such person and issue a tax invoice or bill of supply. म्हणजे हे कशा करताय की आता हा माझा बिझनेस ए आहे, एक नंबर, दुसरा मी काढला बी मध्ये. आता ए आणि बी जेव्हा एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा जर टॅक्सेबल सप्लाय केला तर टॅक्स इनवॉइस इश्यू करायला लागेल, टॅक्स कलेक्ट करायला लागेल, जमा करायला लागेल. ITC प्रोव्हिजन लागू असेल, ITC इलिजिबल असेल तर ITC घेता येईल. जर एक्झाम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करायला लागेल. म्हणजे दोन नंबर हे दोन वेगळे पर्सन असल्याप्रमाणे एकमेकांशी व्यवहार करतील आणि त्यांना सगळ्या तरतुदी लागू होतील GST कायद्यामध्ये. Issue a tax invoice, bill of supply as the case may be for such supply. जर माझं स्टेशनरी शॉप असेल आणि दुसरा बिझनेस समजा कपड्यांचा आहे आणि मला जर स्टेशनरी पाहिजे तर मी कुठनं आणीन, माझ्या बिझनेसकडनं आणीन ना, बरोबर आहे. पण जर तसा सप्लाय होत असेल तर त्याला टॅक्स इनवॉइस बनवायला पाहिजे आणि प्रॉपर टॅक्स कलेक्ट करून जमा केला पाहिजे. जर तिकडनं मी स्टेशनरी घेतलेली या बिझनेस करता, बी बिझनेस करता, तर इथे मला ITC घेता येईल. रिटर्न दोघांचे वेगवेगळे असतील,
सगळे ऑब्लिगेशन त्यांना लागू होतील. 2 वेगळे नंबर आहेत, 2 वेगळे पर्सन आहेत, याप्रमाणे त्यांच्यामध्ये व्यवहार होईल. ॲप्लिकेशन परत सबमिट करायचं. 11/2 सांगतो. 11/1 मध्ये अटी शर्ती आहेत, 11/2 मध्ये ॲप्लिकेशन द्या आणि 11/3 मध्ये ज्या प्रकारे 8 मध्ये ॲप्लिकेशन दिल्यावरती व्हेरिफिकेशन 9 मध्ये होतं, त्याच प्रकारे 9-10 मध्ये यथावश्यक परिवर्तनासहित 8-9 9-10 त्याला लागू होते. ठीक आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, यांच्या 200 ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये. तर त्यांना काय करता येईल? इट कॅन डिक्लेअर मुंबई मेन ऑफिस ॲज अ प्रिन्सिपल प्लेस अँड अदर ब्रँचेस ॲज ॲडिशनल प्लेस ऑफ सिंगल रजिस्ट्रेशन त्यांना पुरेसे आहे महाराष्ट्रामध्ये. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे, इथे स्टोअर्स हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस, रिलायन्स मॉल अँड रिलायन्स जिओ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मग इथे यांना दोन्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आहेत. त्यांना जर वाटत असेल की आपण मग एकाच पॅनला 2 नंबर घेतले, they can obtain separate registration for a different and separate business place in the state of Maharashtra. डीमार्टचे अनेक शॉप आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचा एकच नंबर आहे. त्यांना 2 नंबर घेण्याची तरतूद उपलब्ध आहे. त्यांना फायदे घेऊ शकतात. अदरवाईज त्यांना एकच नंबर पुरेसा आहे महाराष्ट्राकडे. एक डिक्लेअर करतील हेड ऑफिस आणि बाकी म्हणजे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, आणि बाकीचे बिझनेस असतील ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. किती पण नंबर आहे बघा तुम्ही, डिमांडचे बरेच आहेत. त्याला मर्यादा का द्यायची? तर तुम्ही एखादा नियम करता तेव्हा नियम का केला जातो? व्यवस्था बनवण्याकरता. व्यवस्था बनवण्याकरता नियम केला जातो ना. नियम करण्याचा उद्देश काय? आता जर डीमार्टचे 50 शॉप असतील, 200 असतील, किंवा स्टेट बँकच्या ब्रँचेस 1000 झाल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना काय सांगायचं की तुम्हाला 2 नंबर घ्यायला लागतील? त्यातनं काय मिळणार, काय मिळवायचं काय, किंवा काहीतरी अव्यवस्था होते ती थांबवायची काय? असं आहे ना. काहीतरी उद्देश असला पाहिजे नियम बनवण्यामागे. पंचवीस 3 मध्ये एनी पर्सन दो नॉट लायबल, 22-24 लायबल नाही आहे, मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ द CGST ॲक्ट. आता हे काय दिलं आहे की जर एखादा व्यक्ती स्वइच्छेने घेत असेल, तो सरकारवरती काय उपकार करत नाही. तुला नंबर पाहिजे, तू घेऊ शकतोस, तुझ्यावरच आम्ही उपकार करतोय. तू म्हणशील की बा मी नंबर घेतला आहे, मी टॅक्स कलेक्ट करून देतोय, मला काहीतरी सुविधा द्या, मला काहीतरी तुम्ही मुभा द्या, का मिळणार नाही. जे सगळ्यांना तरतूद लागू आहे तेच तुला पण लागू होईल. ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज ॲप्लिकेबल टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. त्याला लागू होतं. म्हणजे जो व्यक्ती अ पर्सन दो नॉट लायबल टू रजिस्टर अंडर सेक्शन 32, 22 किंवा 24, 22 किंवा 24 मध्ये ज्याला तरतूद लागू झालेली नाही आहे, पण त्याला स्वइच्छेने रजिस्टर व्हॉलंटरीली जर तो घेत असेल तर त्याला आम्ही देऊ, मिळेल त्याला, पण त्याच्यावर सगळे ऑब्लिगेशन्स हे लागू होतील. जे इतर रजिस्टर पर्सनला लागू आहेत ते त्याला पण लागू होतील. Raj Associates, an architect firm, starts a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 or 24. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25(3) and all the provisions of CGST Act as applicable to registered person shall apply to Raj Associates. म्हणजे त्यांना राज असोसिएटला काय करायला लागेल? सप्लाय केला, इनवॉइस बनवा, टॅक्स कलेक्ट करा, रिटर्न फाईल करा, हे सगळं करायला लागेल. अ पर्सन who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or UT or more than one state or UT, shall, in respect of each other registration, be treated as distinct person. 2 नंबर काढले तर ते एकमेकांशी व्यवहार करतील, तर ते डिस्टिंक्ट वेगळे आहेत असं ट्रीट करेल. या हा कायदा दोघांना वेगवेगळा मानतो. राज अँड सन्स, an architect firm has a registered head office in Mumbai.
it has started another branch in state of Goa. In respect of newly opened branch in Goa, Raj and Sons, Mumbai be treated as distinct person. मुंबई आणि गोवा दोन ब्रँच हा डिस्टिंक्ट पर्सन आहे, दोन वेगवेगळे आहेत. इन्कम टॅक्समध्ये पॅनसाठी एकच पर्सन आहे, पण जीएसटीमध्ये दोन वेगवेगळे आहेत. Where a person who has obtained or is required to obtain registration in a state or UT in respect of an establishment has an establishment in another state. आता एक ब्रँच माझी मुंबईत आहे, दुसरी मी गोव्याला काढतो. आता गोव्याला एक समजा पेट्रोल पंप पण आहे, वाईन शॉप पण आहे. ओके, हॅज अन एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट और UT, देन सच एस्टॅब्लिशमेंट, तिकडे जी दुसरी एस्टॅब्लिशमेंट आहे, शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. ओके, म्हणजे जो रजिस्टर प्लेस असेल, अनरजिस्टर्ड प्लेस असेल, दोघांमधला जो व्यवहार असेल हा वेगवेगळ्या पर्सनमधला आहे, असंच ट्रीट केलं जातं 25(4) प्रमाणे आणि 25(5) प्रमाणे. Uday Enterprises is engaged in supply of taxable goods in Maharashtra. It also supplies alcoholic liquor for human consumption in Nagaland. तर नागालँडमध्ये शिक्षण घेण्याची गरज नाही. ओके, its turnover in the current financial year is 34 lakh in Maharashtra and 8 lakh in Nagaland. Since Uday Enterprises is exclusively engaged in taxable supply of goods from Maharashtra, the applicable threshold limit obtaining registration is 40 lakhs. However, the threshold limit will not be reduced to 10 lakh in case of supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, one of the special category states, are non-taxable supplies. In the given case, since the aggregate turnover of the enterprise exceeds the applicable threshold limit of 40 lakhs, it is liable to obtain registration. It will obtain registration in Maharashtra, but is not required to obtain registration in Nagaland, as he is not making any taxable supply from said state. In the above case, Uday Enterprises Maharashtra and Uday Enterprises of Nagaland are treated as distinct person. हे दोन वेगळेच असतील. किंवा तिकडे टॅक्सेबल सप्लाय करायला लागले रेशन घेतील, पण तिकडे जे वाईन शॉप आहे ते पण काय राहील, त्यांचं डिस्टिंक्ट पर्सन राहील. एकदम सप्लाय करा, नॉन टॅक्सेबल सप्लाय करा आणि टॅक्सेबल सप्लाय करा. जे वेगवेगळे बिझनेस असतील ते जर एकमेकांशी कुठलाही व्यवहार करतील तर तो व्यवहार ट्रीट केला जाईल की डिस्टिंक्ट पर्सनमधला आहे. 25(6) बघितलं आपण, 25(6)A, 6B, 6C हे बघितलं. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 25(6) पॅन लागेल. ते पॅनचा विषय जो आहे तो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे बी रजिस्ट्रेशन 25(1) प्रमाणे जे प्रोसिजर ते करतील ऑन द बेसिस ऑफ सच अदर डॉक्युमेंट्स ॲज मे बी प्रिस्क्राइब. मग त्याचा जो रूल आहे त्याप्रमाणे ते वेगळे डॉक्युमेंट सबमिट करू शकतात. हे 25(7)नी सांगितले. आणि त्यांच्याकडे पॅन किंवा आधार मागता येऊ शकत नाही NRTP साठी. वेअर अ पर्सन who is liable to be registered under this act, म्हणजे एखादा व्यक्ती पात्र झालेला आहे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जीएसटीच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, बट फेल टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, तो रजिस्ट्रेशन घ्यायला त्यांनी प्रोसिजर केलीच नाही. द प्रॉपर ऑफिसर मे विदाउट प्रेजुडाइज टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. या अधिनियमाद्वारे नोंदणी करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यास कसूर केली असेल तर PO जो आहे या अधिनियमान्वये अथवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये करण्यात येईल त्या कोणत्याही कार्यवाहीस हानी न पोचवता विहित करण्यात येईल अशा रीतीने अशा व्यक्तीची नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करता येईल. प्रोसीड टू रजिस्टर सच पर्सन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. आता महाराष्ट्राचा जो ॲक्ट आहे त्यातलं हे वाक्य घेतलेलं आहे, महाराष्ट्र स्टेटच्या कायद्यामधलं हे घेतलेलं आहे. आता ह्याला काय म्हटलं जातं की जर का एखाद्या व्यक्तीने एखादं ऑब्लिगेशन फॉलो केलं नाही त्या कायद्यानुसार तर सरकार त्याला ऑर्डर काढतं. त्याची जे प्रोसिजर याला म्हणतात स्लो मोड रजिस्ट्रेशन. मग त्याचा रूल 16 आहे. वेअर पर्सन टू एनी सर्वे
म्हणजे गव्हर्नमेंटने काहीतरी सर्वे केला किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची इन्क्वायरी केली, ऑडिट केलं, त्यातनं कळलं की तो कोणाला माल घेतोय, ह्याच्यातनं कळलं की जो सप्लायर आहे तो अनरजिस्टर आहे, त्याच्याकडनं ऑडिट ज्याचं केलं तो माल घेतोय, तर मग एनी सर्वे, इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, सर्च और एनी अदर प्रोसिडिंग्स कारवाई आहे या कायद्यामध्ये, त्यानुसार जर POला असं लक्षात येतं PO फाइंड दॅट अ पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन, एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन घेण्याकरता पात्र होता पण त्यांनी या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही, फेल टू अप्लाय फॉर सच रजिस्ट्रेशन, सच ऑफिसर मे रजिस्टर द सेम पर्सन ऑन द टेम्पररी, तात्पुरत्या स्वरूपाचे त्याला तो काय करेल, ऑर्डर काढेल आणि रजिस्ट्रेशन घ्यायच्याकरता त्याला आदेश देईल. आता यामध्ये एकतर हे सगळं तुम्ही वाचू शकता. थोडक्यात काय याच्यामध्ये बघा, PO कंडक्ट एनी सर्वे, इन्स्पेक्शन, सर्च, इन्क्वायरी और एनी अदर प्रोसिडिंग करताना त्याला कळलं की एखादा व्यक्ती लायबल असून तो रजिस्ट्रेशन घेण्यामध्ये त्यांनी फेल टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन झालेला आहे, तर त्याला तो काय करेल, टेम्पररी रजिस्ट्रेशन देईल फॉर्म GST RG 12 मध्ये, आणि त्याला सांगेल की तू 90 दिवसामध्ये काय कर, ॲप्लिकेशन कर रजिस्ट्रेशनसाठी. त्याला मान्य होईल किंवा मान्य होणार, जर मान्य असेल त्यांनी प्रोसिजर केली पाहिजे, जर त्याला अमान्य असेल तो अपीलाच जाईल. अपील त्याच्या बाजूने आलं तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल, अपील त्याच्या जर बाजूने आलं नाही तर त्याला ज्या दिवशी ऑर्डर निघेल त्याच्या अगेन्स्ट अपीलाची त्या डेटपासून 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन करायला लागेल. रूल 8 प्रमाणे रजिस्ट्रेशन करणार. आता बँकेकडनं माहिती मागवली की एक लिस्ट द्या, किती लोकांच्या अकाउंटला, करंट अकाउंटला एक ठराविक अमाऊंटच्या वरती पैसे आले, तर एक व्यक्ती आहे ज्या नाव आहे 70 लाख रुपये आले, लिमिट 40 लाख आहे, 70 लाख आले, मग त्याला नोटीस पाहिजे अशी, तो सांगेल की 70 लाख आले, ठीक आहे, माझ्या बिझनेसचे 20 लाख आहेत, बाकी मी कोणाकडनं लोन घेतलं आहे किंवा मी जमीन विकली, प्रॉपर्टी विकली, त्याचे पैसे आले म्हणून माझ्या अकाउंटला तुम्हाला 70 लाख आलेले दिसतात, तर माझ्या बिझनेसचे 20 लाख आहेत, त्यामुळे मी रजिस्ट्रेशन घेण्याकरता पात्र नाही आहे. ओके, त्याची ऑर्डर जिथे विड्रॉ होईल, बरोबर आहे ना. कुठल्याही सर्वेमधनं, इन्स्पेक्शनमधनं, कुठल्या सर्चमधनं, अशा कुठल्याही अदर कारवाईतनं जर का अशी माहिती येते तर मग त्याला PO ऑर्डर देऊ शकतो, पण ती ऑर्डर चुकीची पण असू शकते, उपलब्ध माहिती जी आहे ती चुकीची असू शकते. 25(8) मध्ये काय होतं, सुयो मोटर रजिस्ट्रेशन. 25(9) मध्ये UN करता प्रोसिजर आहे, ज्या स्पेशलाइज एजन्सी आहेत, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन UNO किंवा मल्टीलेटरल एनी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि ऑर्गनायझेशन आहेत, आणि दूतावास जो असतो कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी. जसं 2 राज्यामध्ये व्यापार चालतो तर त्यांचा तो व्यापार चालण्याकरता एक ऑफिस असतं. दिल्लीमध्ये आपल्याकडे काय वेगवेगळे आपले जे मित्र राज्य आहेत भारताचे त्यांचे असे ऑफिसेस आहेत, मग त्यांच्या थ्रू त्यांच्या कंट्रीमध्ये आणि आपल्या कंट्रीमध्ये जो व्यापार होतो त्याविषयी जी काही बोलणी असतात, समजा आपले पंतप्रधान कुठे जाऊन वेगवेगळ्या देशांकडे जाऊन त्यांना भेट देतात, हे अचानक ठरत नसतं, या दूतावासा थ्रू ती बोलणी होतात. नंतर मग त्याचा अजेंडा ठरतो, वेळ ठरते, दिवस ठरतो, त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष जे असतात ते एकमेकांच्या देशामध्ये जात येत असतात आणि त्यांचा व्यापार वगैरे वाढवत असतात आणि मैत्रीचे संबंध पण वाढवत असतात. मग त्याकरता जे ऑफिसेस असतील त्यांच्याकडनं टॅक्स न घेण्याची प्रथा आहे. कुठला देश त्यांच्या मित्र राष्ट्राच्या दूतावासाकडनं टॅक्स घेत नसतो, पण जे तेव्हा ते समजा त्यांच्याकडे एक कम्प्युटर आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे, त्यांना घ्यायला लागेल, स्टेशनरी घ्यायला लागेल. आता मी सप्लायर आहे, कोणी आला माझ्याकडे, मी UN आहे, मी मला माहीत नाही, मला टॅक्स कलेक्ट करायचं आहे, मी इन्व्हॉइस करणार, मी टॅक्स कलेक्ट करणार, म्हणून त्यांना नंबर दिला जातो की तुम्ही UN नंबर घेऊन त्यांना इन्व्हॉइस द्या, आणि त्यांनी जेवढा टॅक्स दिलेला असेल भारतामध्ये तो रेकॉर्ड होतो त्याच्यावरती, आणि तेवढाचा रिफंड जो आहे तो घेण्याची तरतूद जी आहे ती रिफंडच्या सेक्शनमध्ये, त्याप्रमाणे ते रिफंड करता ॲप्लिकेशन देतील आणि त्यांना रिफंड दिला जाईल. पण त्यांना रिफंड देण्यासाठी त्यांना पहिले नंबर दिला पाहिजे, म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन करण्याकरता UN दिलेलं आहे.
रूल 17 प्रमाणे ते प्रोसिजर करतील आणि शॅल बी ग्रँटेड UIN इन सच मॅनर अँड फॉर सच पर्पज दिलं. ही ॲप्लिकेशन आता यांना प्रत्येक राज्याकरता वेगळा UIN देण्याची गरज नसते. UIN ॲप्लिकेबल टू टेरिटरी ऑफ इंडिया. ओके, हा 17(1)A मध्ये दिलेला आहे. एकच नंबर घेतात आहे पूर्ण देशाला आणि सप्लाय कुठला पण घेऊ शकते. The UIN granted under Rule 17(1) to a person under Section 25(9)A shall be applicable to the territory of India. म्हणजे फॅसिलिटीज ऑफ सेंट्रलाइज UIN. नो नीड फॉर स्टेट वाईज रजिस्ट्रेशन. त्यांना फॉर्म कुठला UINला RAG 13 व्हेरिफिकेशन होईल त्याचं ॲज पर रूल 8 प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि UIN टू बी असाइन्ड अँड RC टू बी ग्रँटेड इन फॉर्म RAG 6 विदिन 3 वर्किंग डेज. ते आपण 25/10, 25/11, 25/12 बघितले. ओके, TDS आणि TCS हे जे कन्सेप्ट आहेत हे सेक्शन 51 आणि 52 मधनं येतात. आता त्यांच्याकरता जी प्रोसिजर आहे इथे टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर हे दिलं. इथे दिसतंय टॅन किंवा पॅन दोन्ही चालतं. जर एखादं महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, त्यांच्याकडे पॅन नाही आहे इन्कम टॅक्सचं, तर टॅन तर असेल कारण टॅक्स डिडक्ट करायला लागतो. तसा हा GSTचा टॅन नंबर आहे. याच्या करा ते इन्कम टॅक्सचा पॅन किंवा टॅन हे देऊ शकतात. त्यामुळे ते ऑप्शन इथे येतात. पण जेव्हा मी सिलेक्ट करतो टॅक्स पेअर तेव्हा इथे टॅनचा ऑप्शन येत नाही कारण तो ऑप्शन उपलब्धच नाही आहे. नियमानुसार तो टाकण्याची गरज नाही आहे. आता एक रजिस्टर ह्यात ना फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, बाकी तुम्ही वाचू शकता. एक सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जे ई-कॉमर्स ऑपरेटर आहेत जसं फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन आहे यांच्या थ्रू सप्लाय केला जातो. ओके, आता त्यांचा जो काय बायर आपली ऑर्डर नोंदवतात ती ऑनलाईन नोंदवतात. सप्लायरपर्यंत ती ऑर्डर पोचवायची आहे ती ऑनलाईन पोचवायची आहे. जर का मुंबईमध्ये त्यांचं हेड ऑफिस असेल तर मग देशाच्या छोट्या मोठ्या राज्यांमध्ये सगळीकडे त्यांचं ऑफिस आणण्याची त्यांना गरज नाही. ओके, पण रजिस्ट्रेशन त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये घ्यावं लागेल कारण की त्यांना TCS डिडक्ट करायचा 1%. जेव्हा ॲप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेस ॲड्रेस द्यायला लागतो की ॲड्रेस कुठला आहे. आता महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे आणि समजा तेलंगणामध्ये त्यांना सप्लाय करायचं आहे तर तेलंगणामध्ये पण रेशन घ्यायला लागेल आणि तिकडे त्या राज्यामध्ये त्यांचं कुठलं फिजिकल प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, तिकडे त्यांना गरजच नाही आहे. तिकडे ते रेशन घेण्याकरता खास जागा घ्या, तो ॲड्रेस द्या का करतील. म्हणजे एका राज्यामध्ये किंवा एक मुख्य 4-5 राज्यांमध्ये जर त्यांनी एक ऑफिस ठेवलं तर त्यांना आसपासच्या 4 राज्यांमध्ये काम करता येतं. ही त्यांची सर्वोच्च ॲडमिनिस्ट्रेशन आहे. तर मग 28 राज्य आहेत आणि 8 युनियन टेरिटरी आहेत. तिकडे सगळे रेशन घ्यायला पाहिजे कारण की ऑर्डर सगळीकडनं जाते. जी मागणी नोंदवली जाईल सगळीकडे नोंदवली जाईल. मग तिकडनं जेव्हा ऑर्डर नोंदवली जाईल तिथल्या बाहेरकडनं तेव्हा त्यांना सप्लायरचा TCS डिडक्ट करायला लागेल. रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागेल. तर पण त्या प्रत्येक राज्यामध्ये जर त्यांचा फिजिकल प्रेसेस नसेल, फिजिकल प्रेसेस म्हणजे कुठलंही त्यांचं ऑफिस नसेल तर त्यांचं ज्या स्टेटमध्ये ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस त्या स्टेटकरता तो ॲड्रेस दिला जाऊ शकतो. अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन टू डिडक्ट और कलेक्ट टॅक्स in accordance with the provision of
section 51 52 in a state or UT where he does not have a physical presence shall mention the name of the state or UT. पार्ट ए मध्ये ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करा GST RAG 07 हा त्यांचा फॉर्म आहे, त्यात ते मेन्शन करतील द नेम ऑफ द UT और स्टेट. पार्ट बी thereof in which the principal place of business is located which may be differ from the state or UT mentioned in part. ए मध्ये वेगळ्या स्टेट आणि बी मध्ये वेगळ्या स्टेट असू शकतात, म्हणजे एका ॲड्रेसवरती अनेक स्टेटवर त्यांना रिक्शन दिलं जाऊ शकतं. याकरता हा 1A 12(1)A अमेंड करून ही प्रोव्हिजन केली. गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे आणि त्यांच्याकडे तिथे फिजिकल प्रेझेन्स नाही आहे, मग त्यांना जिकडे फिजिकल प्रेझेन्स आहे तो तुम्ही ॲड्रेस देऊ शकता की त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे होता, तो ऑप्शन याचा दिला. बाकी सगळं व्हेरिफिकेशन वगैरे होईल, डॉक्युमेंट दिले जातील याच प्रकारे. RG 7 मध्ये ॲप्लिकेशन आहे TDS डिरेक्टर किंवा TCS कलेक्टरसाठी. पुढे रजिस्ट्रेशन ग्रँटेड इश्यूड इन RAG 06 मध्ये. मग PO काय करेल, आता यामध्ये जे कॅन्सलेशन असेल ना ते जर का POला वाटलं की ज्यांना आपण नंबर दिलेला आहे सेक्शन 51 किंवा 52 प्रमाणे आणि जर त्यांना त्या नंबरची गरज नाही तर मग PO तो नंबर कॅन्सल करू शकतो. जसं TCS साठी प्रत्येक शेडमध्ये ॲक्च्युअल सप्लाय होतो म्हणून त्यांना प्रत्येक शेडमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, पण ॲड्रेस नाही आहे तर ॲड्रेस टाकण्याची गरज नाही हे दिलं. UN होल्डरला एकच नंबर पुरेसा आहे. तसंच जे OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत यांना पण भारताबाहेरून सप्लाय करतात, भारतामधनं काही परचेस करत नाहीत ते, त्यांना काय ITC घ्यायचं नाही, फक्त टॅक्स कलेक्ट करून भरायचं. ओके. एक प्रोव्हिजन आहे सेक्शन 24(11) मध्ये. एव्हरी पर्सन सप्लाइंग ऑनलाइन इन्फॉर्मेशन डेटाबेस ॲक्सेस or retrieval services from a place outside India to a person in India other than registered person. कोणाला सप्लाय होतोय, अनरजिस्टर्ड पर्सनला. कुठनं होतोय, भारताबाहेर ना होतोय. IGST ॲक्ट आहे, त्या IGST ॲक्टमध्ये सेक्शन 14 आणि 14A हे दोन असे आहेत की जो रिसिपियंट अनरजिस्टर्ड आहे आणि सप्लायर भारताबाहेरून सप्लाय करतो. Take a single registration under the simplified registration scheme to be notified by the government. The supplier of online information database access or retrieval services referred to in section 1 shall for payment of integrated tax take a single registration. यांना पण काय आहे, सिंगल आहे, टॅक्स कलेक्ट करायचं आणि जमा करायचं. कुठल्या स्टेटमधनं कुठल्या रेटचा टॅक्स कलेक्ट केला, टॅक्सेबल सप्लाय किती, टॅक्स किती, बस हे रेकॉर्ड करायचं आणि तो जमा करायचं. एवढंच काम त्यांना दिलं आहे. मग यांना पण मल्टिप्लिकेशनची गरज नाही, सिंगल नंबर पुरेसा आहे. आता हे OIDR कोण असतात हे पण डिफाईन त्यांनी केलं आहे सेक्शन 217 मध्ये. IGST ॲक्टमध्ये डिफाईन केलं आहे कि OIDR means services whose delivery is mediated by the information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology and includes electronic services such as advertising on the internet, providing cloud services, e-book, movie, music, software and other intangible through telecommunication network or internet
providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form. Movies, television, shows, music, Netflix वगैरे आहे, डिजिटल डेटा स्टोरेज, ऑनलाईन गेमिंग, एक्सक्लुडिंग द ऑनलाईन मनी गेमिंग, जे डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये 80B मध्ये CGST आहे. ओके, त्याने त्यांचा एक सेटअप केला आहे. ऑनलाईन लोक त्या सर्व्हिसेस घेतात. जर ते घेणारे अनरजिस्टर्ड पर्सन असतील तर मग जर टॅक्सवर सप्लाय होतोय तर गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे डिरेक्शन करून घेतील आणि मग टॅक्स कलेक्ट करून जमा करतील. त्यांच्याकरता प्रोसिजर रूल 14 मध्ये, आणि मग त्यांना सर्टिफिकेट मिळेल RG 06. यात शब्द आला एक की नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, NTOR म्हणजे कोण? मीन्स एनी गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी अँड इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर पर्सन नॉट रजिस्टर, आणि जो सर्व्हिस घेतो अँड रिसिविंग ORDR सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्पज, असा उद्देश जो अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री, एनी अदर बिझनेस ऑर प्रोफेशन लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. सर्व्हिस दिली जाते भारताबाहेरना. सर्व्हिस घेणारा गव्हर्नमेंट किंवा अनरजिस्टर्ड पर्सन असेल आणि तो अदर दॅन बिझनेस पर्पज सर्व्हिस घेत असेल तर तो कोण आहे? नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट आहे, NTOR शॉर्ट. जे आपण आता बघितलं, ॲप्लिकेशन केलं, रिप्लाय केला, हे सगळं ऑनलाईन होईल. तर या प्रकारे याला मान्यता देण्याकरता हा रूल आहे. जी कंपनी असेल तर कंपनीला डिजिटल सिग्नेचर कंपल्सरी आहे कंपनी करता. आता हे पण कसं झालं, आता कोविडमध्ये डिजिटल सिग्नेचर एक्सपायर झाली आणि मग गव्हर्नमेंटने सांगितलं की ठीक आहे तुम्ही OTP मागवू शकता. तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहे. आता ते कंपल्सरी पहिले होते, आता नाही आहे, आता चालू आहे. तर मी कंपनीची कामं करतो त्यामध्ये त्यांना DSC शिवाय काम होतं त्यांचं. OTP येतो, OTPने काम होतं. इंडिव्हिज्युअल असेल, सिग्नेचर इच डॉक्युमेंट इन्क्लूड्स द रिटर्न फर्निश ऑनलाईन शॅल बी साईन और व्हेरीफाईड थ्रू EVC. इंडिव्हिज्युअल असेल तर मग इंडिव्हिज्युअलचं होईल. HUF साठी करता की पर्सन आहे, कंपनी करता जो कोण त्यातला ऑथराईज केला असेल, ऑथराईज सिग्नेटरी किंवा मग चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. गव्हर्नमेंट करता गव्हर्नमेंटचा जो ऑफिस ऑथराईज केला आहे तो पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर आहे. AOP पर्सन आहे, मेंबर असेल एखादा ज्याला ऑथराईज केला आहे तो. ट्रस्ट करता जो ट्रस्टी ऑथराईज केला आहे तो. आणि एनी अदर पर्सन जो पर्सनला ऑथराईज केला आहे त्याचं काय जाईल तिकडे OTP किंवा मग डिजिटल सिग्नेचर जाईल त्या व्यक्तीची. नोटिसेस वगैरे येतील त्या ऑनलाईन. ही नोटिसेस सर्टिफिकेट ऑथेंटिकेटेड बाय DSC. या प्रकारे हे दिलेलं आहे. रूल्स 26 काय म्हणतो की ऑथेंटिकेशन ऑनलाईन कशाप्रकारे होऊ शकते हे त्यांनी दिलेलं आहे. रूल 18, GST नंबर मिळाला, शॅल डिस्प्ले द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इन प्रॉमिनंट लोकेशन ॲट हिज प्रिन्सिपल प्लेस अँड ॲट एव्हरी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. जेवढी जागा आहेत बिझनेसच्या तिकडे प्रॉमिनंट प्लेसवरती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे हे लावलं पाहिजे. तसंच एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज GSTN ऑन द नेम बोर्ड एक्झिबिटेड ॲट द एंट्री. तिकडे बोर्ड असेल त्या बोर्डवर त्याने GST नंबर पण जो आहे तो प्रिंट करून घेतला पाहिजे. मी मगाशी विचारलं ते हे डीप रजिस्ट्रेशन. द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑन द UN अंडर द AGST ॲक्ट. जर AGST नंबर दिला असेल तर CGST मध्ये वेगळं ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. CGST AGST किंवा UTGST मध्ये जर का असेल हीच भाषा AGST ॲक्टमध्ये अशी असेल की जर CGST मध्ये दिलेला नंबर तर मग AGST मध्ये डीम टू बी ग्रँटेड. शब्द एवढे बदलतील. हा कायदा काय सांगतोय की ग्रँट रजिस्ट्रेशन इन और UN अंडर द AGST ॲक्ट. जर AGST ॲक्टमध्ये किंवा UTGST ॲक्टमध्ये जर नंबर दिला असेल, ग्रँट मिळाला असेल त्या नंबरची, तर शॅल बी डीम टू बी ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UN अंडर धिस ॲक्ट म्हणजे CGST ॲक्ट. मी ॲप्लिकेशन केलं, माझं गेला स्टेटकडे, तर CGST ॲक्ट म्हणतो तुम्ही CGST मध्ये पण काय आहात, रजिस्टर्ड आहात असं मानलं जाईल. दोन ठिकाणी, कारण टाईम दोन कलेक्ट करायचे, CGST आणि AGST दोन्हीसाठी तुम्ही काय आहात, रजिस्टर झालेले आहात असं मानलं जाईल.
subject to the condition that the application for registration or the UIN has not been rejected. जर रिजेक्ट केला नाही तर ओके. आणि रिजेक्ट notwithstanding anything contained in section 2510, any rejection of application for registration UIN under AGST Act, रिजेक्ट केलं AGST मध्ये तर CGST मध्ये पण रिजेक्ट केलं असं मानलं जाईल. सेम तुम्ही अमेंडमेंटला बघाल, रिव्होकेशनला बघाल, सगळीकडे असंच आहे की एका कायद्यामध्ये प्रोसिजर केली, दुसऱ्या कायद्यात ती प्रोसिजर झाली आहे असंच मानण्यात येईल. डीम रजिस्ट्रेशन सेक्शन 27 आहे स्पेशल प्रोविजन्स रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. बरोबर आहे. म्हणजे जर का परमनंट रेसिडेंट नंबर नको असेल तर तात्पुरता नंबर पाहिजे असेल तर त्याकरता सेक्शन 27 सांगतो की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जो कोण आहे, जो हू हॅज अ रजिस्टर फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन वन स्टेट, एका राज्यामध्ये त्याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये तिथे काहीतरी अशा प्रकारचं इव्हेंट आहे किंवा त्याला एक टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट मिळाले कमी कालावधी करता, तिकडेच अप्लाय करायचा असेल तर दुसऱ्या राज्याकरता तो व्यक्ती कोण असतो, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असतो. तसं दुसऱ्या देशामधला असेल हु इज अ फॉरेनर अँड ओकेजनली वॉन्ट्स टू इफेक्ट टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम एनी स्टेट ऑर युटी, तर तो कोण असेल, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. दुसऱ्या राज्यामधला असेल तर CTP, दुसऱ्या देशामधला असेल तर NRT. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, नो थ्रेशोल्ड लिमिट. ॲप्लिकेशन 5 दिवस अगोदर द्यायचं आहे. टाईम पिरियड काय, ॲप्लिकेशन 5 दिवस अगोदर द्यायचं आहे. फॉर्म दोघांना वेगवेगळे आहेत. RAG 1 CTP साठी आहे, RAG 09 NRTP साठी. ॲडव्हान्स डिपॉझिट टॅक्स करायला लागतं अँड अमाऊंट इक्विव्हलंट टू इस्टिमेटेड, अंदाजे लायबिलिटी किती येईल त्यानुसार 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि त्याचा ॲडव्हान्समध्ये टॅक्सही पे करायला लागतो. GSTR 1 GSTR 3 भरायला लागतो CTPला. रिटर्न GSTR 5 जो आहे तो कोणाला आहे, NRTPला. ITC इनवर्ट सप्लायचा एलिजिबल आहे तर मिळेल. ITC ऑफ इम्पोर्ट गुड्स ऑफ NRTPला मिळतो, बाकी कुठलाही ITC NRTPला मिळत नाही. हे कुठे दिलं आहे, 17(5) मध्ये दिलं आहे. जेव्हा आपण ते बघू तेव्हा तुम्हाला परत लक्षात येईल. डॉक्युमेंट्स कुठे लागतील तर जो CTP आहे त्याला मग पॅन, ईमेल, मोबाईल नंबर, पॅन बेस त्याला मिळेल. पण जो NRTP आहे त्याला व्हॅलिड पासपोर्ट किंवा त्या दुसऱ्या देशामध्ये त्याचा UIN नंबर असेल त्या बेसिसवर त्याला काय मिळेल, रेशन मिळेल. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मेड बाय NRTP मस्ट बी साइन्ड बाय ऑथोराइज सिग्नेटरी हू शॅल बी अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया हॅव्हिंग व्हॅलिड पॅन. हे पण त्याला सांगितलं. या प्रकारे याची प्रोसिजर होईल. ही जस्ट एक माहिती आहे, ही एक बॅकग्राऊंड नॉलेज आहे, ही माहिती आहे बॅकग्राऊंडची. ॲक्च्युअल प्रोसिजर बघा इकडे 27(1) द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यूड टू अ CTP और NRTP शॅल बी व्हॅलिड फॉर द पिरियड स्पेसिफाईड इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन और 90 डेज. समजा माझं काम आहे 4 दिवसाचं तर 4 दिवस किंवा मॅक्झिमम 90 डेज from the effective date of registration, whichever is earlier, and such person shall make taxable supply only. Taxable supply कधी करू शकतो, only after the issuance of certificate of registration. 90 दिवसाकरता मॅक्झिमम कालावधी आहे, त्याकरता त्याला रजिस्ट्रेशन घेता येईल. आता जर 90 दिवसामध्ये काम कंप्लीट झालं नाही, provided that the PO may on sufficient cause being shown by the said taxable person extend the said period of 90 days by a further period not exceeding 90 days. एक्सटेन्शन पिरियड आणखी 90 दिवसाकरता असू शकतो. ॲडव्हान्स डिपॉझिट दिलं आहे 27(2) मध्ये. 27(2) मध्ये दिलं आहे की ॲडव्हान्स डिपॉझिट द्यायला पाहिजे. कॅज्युअल रेसिडेंट पर्सन और नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन शॅल ॲट द टाइम ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(1) make an advance deposit of tax in an amount equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the registration is sought. आणि जर त्याचा पिरियड वाढला, provided that where any extension of time is sought,
Okay, sir, such taxable person shall be deposit an additional amount of tax equivalent to the estimated tax liability of such person or the period for which the extension is. Okay. आता बाजूला इथे पार्किंगचं काम चालू आहे, त्यांना फक्त आता कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, जी जागा आहे ती प्रॉपर करून द्यायची एवढं दिलंय. बाकी वरती समजा पार्किंग प्लस फ्लोअरला पण करायचं आहे, ते त्यांना अजून मिळालेलं नाही, पण ते प्रयत्न करतात समजा. मग त्यांना मिळालं तर काय होईल, पिरियड वाढला आणखी 2 महिने, जर आणखी 2 महिने पिरियड वाढला तर मग टॅक्सही वाढेल. मग जर टॅक्सही वाढला तर डिपॉझिट करा आणखीन ॲडिशनल अमाऊंट ऑफ टॅक्स. जर तसं होत नाही, समजा एखाद्या वेळेस पावसामुळे काम होऊ शकलं नाही म्हणून पिरियड वाढला तर टॅक्स लायबिलिटी वाढणार नाही. पण जर एक्स्ट्रा काम मिळालं ज्यामुळे टॅक्स लायबिलिटी वाढत असेल तर त्यांनी अमाऊंट डिपॉझिट करणं गरजेचं आहे. ॲडिशनल लायबिलिटी, द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 शॅल बी क्रेडिटेड, म्हणजे जमा होईल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला. जेव्हा कॅश डिपॉझिट केली जाते, ज्या वेळेस कॅश डिपॉझिट केली जाते त्यावेळेस ट्रॅफिक जॅम, तर ती अमाऊंट इथे बघता येते. जर अमाऊंट डिपॉझिट केली तर ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅशला जमा होते. आता हे अशा प्रकारे लायबिलिटी लेजर असेल, क्रेडिट लेजर असेल, कॅश लेजर असेल, हे कसं बघायचं ऑनलाईन हे मी वेगळं दाखवणार आहे. अनेक वेळा दाखवी, येत्याने अनेक वेळा दाखवी. ऑफ सच पर्सन शॅल बी युटिलाइज इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49 मध्ये पेमेंट ऑफ टॅक्स कसं पेमेंट करायचं. IGST आहे, CGST आहे, AGST आहे, याचं पेमेंट जे करायचं आहे, जर कॅश जमा केलेली आहे ती IGST मध्ये, कॅश जमा केले ती CGST मध्ये आहे, मग कशा प्रकारे पेमेंट होईल. क्रेडिट जमा केलं आहे ते कुठल्या हेडमध्ये, हेड आहेत नाही IGST, CGST, AGST, मग ते सेक्शन 49 मध्ये दिलेलं आहे. ओके, ॲप्लिकेशन जाईल रूल 13 मध्ये, मग त्याला TRN मिळेल, व्हेरिफिकेशन ग्रँट हे सगळं होईल. ओके, जसं आपण 8 आणि 10 ला बघितलं तर सगळं याला पण होईल. 5 दिवस अगोदर त्याला TRN मिळेल, मग तो टॅक्स अप्लाय करू शकतो. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ॲडव्हान्स टॅक्सचं पेमेंट त्याला करायचं. एक्सटेन्शन पाहिजे तर एक्सटेन्शन रूल 15 मध्ये मिळेल, त्याप्रमाणे ती प्रोसिजर आहे. चला एवढं. आता जर का त्यांनी प्रोसिजर केलेली आहे सेक्शन 25 प्रमाणे, NRTPने नंबर घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जी माहिती दिलेली असेल टॅक्सपेअरनी त्यामध्ये काय बदल झाला तर मग ती इन्फॉर्मेशन सेक्शन 28 मध्ये अमेंडमेंट आहे त्यात द्यायला. अमेंडमेंट, रिवोकेशन, अमेंडमेंट, मग सस्पेन्शन आणि कॅन्सलेशन आणि रिवोकेशन हे नेहमी लागू होत नाही. जर का बदल केला माहितीमध्ये टॅक्सपेअरने बदल द्यायचा आहे. जर का माझी रिक्वायरमेंट आहे म्हणून मी GST नंबर घेतला असेल, जर माझी रिक्वायरमेंट आहे मी GST नंबर घेतला तर बरेच वेळा कसं होतं की लोक GST नंबर वॉइड रिले घेतात. एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळायचं आहे, एखादं काम मिळायचं म्हणून घेतात आणि मग त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळत नसेल आणि मग असं वाटलं रे आपलं रिटर्न फाईल करायला लागतात, सगळे ऑब्जेक्शन लागू होतात, नको GST नंबर, मग ते कॅन्सल करू शकतात. की 22 किंवा 24 प्रमाणे घेणं कंपल्सरी आहे. मी 25-3 मध्ये घेतलं स्वइच्छेने, आता मला गरज नाही आहे, नंबर माझा कॅन्सल करा. दुसरं एक कॅन्सलेशन टॅक्सपेअर स्वतः करू शकतो. बिझनेस बंद झाला तर किंवा 22-24 लागू होत नाही म्हणून तो लायबल नाही आहे म्हणून. दुसरं जे ऑब्लिगेशन त्यांनी फॉलो करायला पाहिजे ते जर का एखादा टॅक्सपेअर फॉलो करत नसेल, तसं रिटर्न फाईल करत नाही आहे, प्रॉपर
ऑब्लिगेशन फॉलो करत नाही आहे तर त्याचाही नंबर कॅन्सल केला जाऊ शकतो. त्याकरता डिपार्टमेंटकडे पण पॉवर आहे नंबर कॅन्सल करण्याची. द प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल द रजिस्ट्रेशन ऑफ पर्सन फ्रॉम सच डेट. ओके, मग जर त्यांनी डिपार्टमेंट नंबर कॅन्सल केला असेल तर मग टॅक्सपेअर मग डिपार्टमेंटकडे जातो की नंबर माझा तुम्ही का कॅन्सल केला, माझ्याकडनं काय चूक झाली. मग ती चूक दुरुस्त केल्यानंतर मग तो परत ॲप्लिकेशन करतो की माझा नंबर पूर्ववत करा, म्हणजे रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. हे 3 सेक्शन 28, 29, 3 आहेत. हे आपण पुढच्या क्लासला बघू. ठीक आहे, थांबूया इथे.